स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे कैरीचे पने। उन्हाळा लागला की वेध लागतात कैरीच्या पन्याचे। अतिशय थंडगार आणि आरोग्यदायी असं कैरीचं पन्ह। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे आणि मी आज उकळलेल्या कैरीचे पने करणार आहे। त्यासाठी इथे गंजामध्ये कैरी उकळून घ्यायची। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये कैरी उकळून होईल आपली। तर कैरी छान उकळल्या गेलेली आहे। तर यातील गर काढून घेऊ। कैरीचे पने हे उन्हाळ्यासाठी खूप आरोग्यदायी असे आहे। तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पने करायची। कोणी कच्च्या कैरीचे पण पने करतात। तर मी इथे उकळलेल्या कैरीचे मी माझ्या पद्धतीने कसे करते ते सांगणार आहे। आता यातील बी काढून घेतलेली आहे। ही कैरी कोवळीच आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अगदी झटपट आणि लवकर होणारे हे कैरीचे पने 3 ते 4 दिवस सहज टिकेल। आता इथे पातेले घेतलं तर गरम झाले की त्यामध्ये थोडं तूप घातलेलं आहे। तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये मी थोडं जिरं घालणार आहे। जिरं छान तळतळलं की त्यामध्ये हे कैरीचं पन्ह घालायचं। कैरी आंबट असल्यामुळे यामध्ये पाणी आणखी ॲड करणार। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मी आता 2 वाट्या साखर घालून घेईल। एकदम आंबट असेल तर ते पण सुद्धा पिल्या जाणार नाही, त्यामुळे साखर थोडी जास्तच घातलेली आहे। आणि आता यामध्ये थोडं मीठ घालणार। सेंदे मीठ असेल तर फारच ठीक। आता आपल्याला हे पन्ह कमीत कमी 5 ते 10 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे, म्हणजे छान साखर मिक्स होऊन जाईल आणि पने पण आपलं मस्त शिजून जाणार। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। छान असं कैरीचं पन्ह। बाय बाय।